सर्वांना नमस्कार. तर आम्ही आलेलो आहोत नाशिकमध्ये. तर आज सकाळी सकाळीच भाजीपाला आलेला होता गाड्यावर. तर आईने हा भाजीपाला घेतलेला आहे. तर हा एवढाच भाजीपाला झाला 150 रुपयाचा. बापरे. त्यानंतर बाप्पांना खायची होती टमाट्याची चटणी. तर मग मी छान त्यांना टमाट्याची चटणी बनवून दिली आणि विवानी ते छान मस्त लोळत होता आणि आजीने छान बाहेर चुलीवर पाणी तापवलेलं होतं आंघोळीसाठी. त्यानंतर मला इथे घराबाहेर दिसली त्यांची छान फुलांची झाडं. पण ह्या झाडांची नावं मला काही माहिती नव्हती. तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवाल की कुठली कुठली झाडं आहेत ही. त्यानंतर हा आमच्या घराबाहेरचा ओपन पीस आहे. इथे छान विश्वकर्माचं मंदिर आहे. मुलं खेळण्यासाठी पण येतात तिथे. तर हे बघा एकदम वेगळंच झाड आहे. तर मला काही त्याचं नाव माहिती नाही आहे. त्यानंतर आईने छान दुपारच्या जेवणासाठी मसाल्याचं वांगं बनवायचं विचारलेलं मला. तर माझी अशी पण तब्येत बरी नव्हती आणि तोंडाला चव पण नव्हती माझी. कारण इकडे आल्यानंतर आहे ना आम्हाला पाण्यात बदल झाला की आम्ही लगेच आजारी पडतो आणि मला जाम सर्दी झाली आहे. पण मग आता दवाखान्यामध्ये जायचं होतं मला. आता आपल्या घरी तर आपण आपल्याच हातचं खातो, पण एक माहेरी आल्यानंतर आईच्या हातची खाण्याची मला खूप इच्छा होते. आणि माझ्या आईच्या हातची ना वांग्याची भाजी, कोथिंबिरीच्या वड्या, शेंगुळे हे प्रकार मला खूप आवडतात. मग आईने आज भरलेलं वांगं घेतलं मस्त छान तिच्या पद्धतीने. आणि तसं पण त्यांचं बाहेरचं घराचं काम चालू आहे. तर त्यामुळे जिकडे तिकडे नुसता पसाराच पसारा आहे आणि आईकडनं सध्या तरी काम पण होत नाही. पण मग आम्ही आल्यानंतर आहे ना ती जीव काढून काम करते आमच्यासाठी. कारण तिला असं वाटतं का मग आता मी जर नाही केलं तर कोण करेल. 2 दिवसासाठी पोरगी येते, मग तिच्याकडनं होत नाही पण तरी पण ती करते. तर यालाच तर माहेर पण म्हणतात ना. नंतर मी गेली दवाखान्यामध्ये. तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.